26 जुलै पासून 16 ऑगस्ट पर्यंत। मग हा 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण थोडा बदल करून शेवटचा 7 दिवस म्हणजे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 7 दिवस मात्र सामूहिक रीतीतून मन्मथ स्वामीचं दरबारमध्ये आपण चाललो, त्यांचं सानिध्यात चाललो, तर परमर्षी ग्रंथाचं पारायण केलीच पाहिजे म्हणून 500 लोकांची पारायणाची आपण व्यवस्था करायचं ठरवलेलं आहे। बघा, माऊलीचं ठिकाणी आपण चाललो, तिथं जाऊन आपण माऊलीचा नित्य नेमानं अभिषेक तिथं करणार आहोत, परंतु परमर्षी ग्रंथ नाही वाचलं तर ते पूर्ण होणार नाही। म्हणून काय ठरवलं आपण, तर शेवटचं 7 दिवस म्हणजे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या 7 दिवस त्या ठिकाणी 500 लोकांना एकत्रित बसून सुंदर असं परमर्षी ग्रंथाचं पारायण होणार। आताच तुम्ही कसं पाहिलं होतं, गुरुमौलीची पाद्यपूजा झाल्यानंतर पूर्ण आरती झालेली, तसं त्या ठिकाणी परमर्षी ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर नित्य नेमानं गुरुमौलीची पूजा आरती होणार, तीर्थ प्रसाद भेटणार आणि त्या 7 दिवस तुम्हाला प्रवचन तिथं भेटणार आहेत। म्हणून